पुढच्या बातमीकडे वळतोय। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केले। त्यात नागपूरचे होमिओपॅथिक डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री जाहीर झाला। संपूर्ण विदर्भामध्ये त्यांची वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख आहे। त्यांनी बाळासाहेब ठाकरे, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, सुषमा स्वराज अशा राजकीय नेत्यांसह मागास गरीब रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर म्हणून ते परिचित आहे। त्यांची सेवा अखंड आणि अविरतपणे सुरू होती। गेल्या 50 वर्षात त्यांनी 1 लाखापेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केलेत आणि त्यांच्याशी आता संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। वैद्यकीय सेवेतील भीष्म पितामह अशी ओळख असलेले डॉक्टर विलास डांगरे सर यांना जे आहे ते पद्मश्री जाहीर करण्यात आलेले आहे। आपण त्यांच्यासोबत आहोत। सर, सर्वप्रथम तर लोकशाही टीव्ही तर्फे आपल्याला खूप खूप अभिनंदन। सरकारकडून आपल्याला पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे, काय पहिल्या प्रतिक्रिया? आनंद झाला आणि आनंद एवढ्यासाठी झाला की याच्यामुळे अधिक लोकांची सेवा करण्याची संधी प्राप्त होईल आणि त्याची सेवा करण्यामुळे मी आपला जीवन सार्थकी करेल हा आनंद। अनेक राजकीय क्षेत्रातील मोठ्या लोकांची देखील तुम्ही सेवा केलेली आहे। उदाहरणार्थ बाळासाहेब ठाकरे असतील, नितीनजी गडकरी असतील, त्याचबरोबर असे कोणकोणत्या बड्या नेत्यांचा तुम्ही उपचार केलेला आहे? परमपूज्य बाळासाहेब देवरस अनेक वर्ष त्यांचा सेवा करण्याची संधी मिळाली। माननीय बाळासाहेब ठाकरे, माननीय सुषमाजी स्वराज, माननीय नितीनजी गडकरी हे माझे परम मित्रही आहेत आणि पेशंटही आहेत। आता तुम्हाला कुठेतरी सन्मान मिळाला आहे, या सन्मानामुळे कुठेतरी ह्या गरजू रुग्णांची आता पुन्हा जबाबदारी तुमच्या खांद्यावर वाढली असं वाटत नाही? असं वाटतं बिलकुल, पण ॲट द सेम टाईम मनामध्ये हाही भाव आहे की मी अजून सेवा करायची गरज आहे। कारण देशाची सेवा, गरिबांची सेवा हीच देशाची सेवा आहे, राष्ट्रसेवा आहे हा भाव अंतःकरणामध्ये आहे। माँ तेरी पावन पूजा में मैं केवल इतना ही कर पाया हा भाव अंतःकरणामध्ये असल्यामुळे मी हे करू शकतो। खूप खूप धन्यवाद सर, आपल्या हातून अशी सेवा जी आहे ती घडत राहो। तर लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।